आणि नवसाला पावणारा मारुती या मारुतीला म्हणता. आणि या शेंगा आहे घेतलेल्या आहे मी घरी लावायला. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेले, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी निघालेलो आहे एकलऱ्या या गावाला. माझी बहीण राहते तिथं, बहिणीची तिथं जायचं आहे, भाचीला घेऊन यायचं आहे उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये. आणि तिथं एक जाता जाता भरपूर प्रसिद्ध असं मारुतीचं मंदिर आहे, मी तुम्हाला तेही दाखवणार आहे. त्याच्या आधी ना माझी आई कैऱ्या तोडती आहे. तर हा आंबा शाखीला लागलेला आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्या देती आहे आणि काही घराजवळचा होता त्याच्या पण देती आहे. तर आता मी निघालेलो आहे, तुम्हाला दाखवतो मंदिर आणि मग बहिणीची जातो. ही शिवना नदी समोरची दिसती ती, आणि इथं ना पुलाचं काम चालू आहे. इथं भरपूर मोठा पूल होता, तुम्हाला दिसत असेल. तर पावसाळ्यामध्ये ना या पुलावरून पाणी गेलं होतं, इतका पूर आला होता नदीला. भरपूर दिवसानंतर इतका पूर आला होता. अशी आहे साधारणतः, कोरडीच असती उन्हाळ्यात, थोडंफार पाणी आहे हिच्यामध्ये, डबके डबके डबके. आणि असा पूल होता, एकदम भारी होता. आणि दगड पण होते, या दगडाचा म्हणजे कॉलम जे ना ते पूर्ण दगडाचे होते त्याचे. आणि इथं मंदिरं पण एकदम भारी आहे. कदाचित आता हा रस्ता रुंदीकरण होईल तर हे तुटून जातील हे मंदिरं वगैरे, बघू काय होतं. भारी परिसर होता हा एकदम. हा समोर लासूर आहे आणि मागे गंगापूर आहे. तर ह्या रोडला लागलेलो आहे आणि ह्या रोडचं पूर्ण कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे. तर इथं तांदूळवाडी आहे, या तांदूळवाडीला डायरेक्ट एक कारखाना उभा राहिलेला आहे जो कॉन्क्रीट तयार करतो. बघू शकता तुम्ही समोर किती मोठे कचचे, म्हणजे जे दगडाचा क्रश असतो त्याचा गंज आहे, भरपूर मोठमोठाले. आणि इकडं सर्व साधने, लेबरला लावायला सोय वगैरे बनवलेली आहे. तर असा हा कारखानाच उभा झालेला आहे एका रोडमुळं. आणि समोर बघा हे मिक्सर आहे ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट मिक्स केलं जातं. असा रोड झालेला आहे, या साईडचं काम चालू आहे, या साईडनी झालेलं आहे. आल्या मला प्रसाद भेटला इथं. आणि ह्या गावात आज बाजार आहे, अजून तयारी चालू आहे. मंदिर एकदम भारी आहे. ईद क्रांतीज्योती यांच्या पुतळे, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, तर हे असं मंदिर आहे. तर मी आलेलो आहे गवळी शिवरा या गावामध्ये, तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर. आता मंदिरात जातो मी कायम येत असतो इथं. पार्किंगची सोय आहे, इथं चप्पला वगैरे काढू शकता तुम्ही. मी काय केलं, बाहेरच चप्पल काढली आणि आतमध्ये म्हणजे एंट्रन्सवरती कासव होता, कासवचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये प्रवेश केला. तर हा आहे मंदिराचा परिसर, असा आवारा आहे या मंदिराचं जवळपास. आणि ह्या ठिकाणी ना तुम्हाला भरपूर वयस्कर लोक दिसतील. मी भरपूर वेळेस येत असतो इथे, तर कायम माझा तोच अनुभव आहे. भरपूर वयस्कर लोक दिसतात आणि दोन्ही दिसतात, स्त्रियाही दिसतात, पुरुषही दिसतात. तर हे जे आहे हा नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, घुमट बांधलेला आहे, सभामंडप बांधलेला आहे आणि इथून सर्व लोक दर्शन वगैरे घेतात साधारणतः. आणि मी दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि ही अशी साधारणतः मूर्ती आहे. ह्या मारुती मंदिराला म्हणता महारुद्र मारुती मंदिर, जो की नवसाला पावतो. मंदिर एकदम भारी आहे आणि पहिलं इतकंच होतं हे. आता हे नवीन समोर केलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे, त्याला थोडा सभामंडप बांधलेला आहे. एकदम भारी मंदिर आहे. आणि नवसाला पावणारा मारुती या मारुतीला म्हणता महारुद्र मारुती मंदिर. गवळी शिवरातलं फेमस मंदिर आहे, आमच्या एरियामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. आता मी इथं बसतो थोडं आणि मग निघतो. अशोकाची झाडं लावलेले साईडला, मंदिराच्या मागेही अशोकाची झाडं आहे, पण त्या साईडनी कट केलेलं आहे कारण मंदिर झाकत असेल म्हणून. अशी झाडं आहे, भरपूर उंच उंच आहे. मंदिरात आल्यावर मस्तपैकी टिळा लावता इथं. ते पुजारी जे आहे ते सर्व जे पण दर्शनाला तर त्यांना टिळा लावून जातात मस्तपैकी अष्टगंधाचा.
आणि जसा घमघमाट येत राहतो एकदम भारी वास येतो आणि डोक्याला पण एकदम थंड थंड वाटतं कारण भरपूर गार राहतो. जसं मी तुम्हाला सांगितलं नवसाला पावणार आहे तर तिथं पेढे वाटायचं काम चालू आहे बघा, कारण 9 असेल काहीतरी, त्याच्यामुळं दर्शन घेऊन मी निघालो आता बाहेर बहिणीच्या घराकडे. तर समोर जे गाव असणार आहे ना, म्हणजे 4 ते 5 किलोमीटरवर आहे आता माझ्या बहिणीचं घर. तर मी आंबेलोळ गावामध्ये होतो, तिथून आंबे घेतलेले 2.5 किलो आंबे घेतलेले साधारणतः मी 200 रुपयाचे. बदाम आंबे घेतलेले आणि आता चाललेलो आहे. बहिणीच्या घरी गेलो मी, जेवण वगैरे केलो, माझ्या भाषीला घेतलं आणि आम्ही दोघं आता निघालो घरी. तर हे समोर जे झाड दिसतंय ना ते आहे हातग्याचं आणि या शेंगा आहे घेतलेल्या आहे मी घरी लावायला. तनूला घेतलेलं आहे आता आणि चाललेलो आहे घरी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे ना कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे, पूर्ण रस्ते ना कॉन्क्रिटीकरणमध्ये करायचं काम चालू आहे. नवीन MIDC डिक्लेअर झालेली आहे या साईडला, त्याच्यामुळे ना हे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि भरपूर युद्ध पातळीवर काम चालू आहे. मी गोळेगावमध्ये आलेलो आहे, समोर बंधारा आहे आणि इथे ना एक झाड आहे. मी थांबलो नसतो ॲक्च्युली, पण हे झाड दाखवायचं होतं. हे फूल आहे आणि हे असं झाड राहतं साधारणतः याचं, तर याला म्हणते बेशरमचं झाड. जे पाणथळ जाग्यामध्ये राहतं शक्यतो, जिथं पाणी असतं तर तिथं असतं हे झाड. तसं फुल असतं, मी तुम्हाला दाखवलं. अजून पण फुलं आहे, उन्हामुळे सुकलेले ते थोडे उमललेले असतात. तर हे आहे बेशरमचं. तर आता मी ना तांदूळवाडी या गावाच्या जवळपास होतो आणि तिथं रस्त्याच्या एकदम कडेला साधारणतः 30-1 फूट आतमध्ये रस्त्यापासून दूर ह्या 2 काळ्यांची मारामारी चालू होती आणि मी चान्स सोडला नाही, त्याची शूटिंग काढली. आणि विशेषतः हे भांडणामध्ये मग्न होते, दोन्ही पण खतरनाक भांडणं चालू होते, यांचे मारामारी चालू होती. त्याच्यामुळं यांनी काही रस्त्यावर ध्यान दिलं नाही. आम्ही जवळ थांबलेलो होतो, त्यांचं मारामाऱ्या चालूच होत्या. On the corner where the shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamps steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City light. तर काळविटांची मारामारी पाहून आम्ही पुढं निघालो. आता हे जे दिसतंय तुम्हाला समोर इटाचं काम चालू आहे. तर हे आहे भालगाव. या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इटा तयार केल्या जातात. रस्त्याच्या कडालाही तुम्हाला भरपूर ठिकाणी इटाचे गंज दिसले, इथं दिसत आहे बघा व्हिडिओमध्ये. तर हे होतं विटाचं गाव, म्हणजे इथं विटा भरपूर प्रमाणात तयार केल्या जातात. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.